तर नमस्कार भावांनो, आज आपण चाललेलो आहेत कडेपठार जेजुरीच्या पहिल्या मंदिराकडे. तर आपण आता रिक्षाने प्रवासाचं चाललेलं आहे. इथून आपली सुरुवात होती. अलीकडून ही गेट आहे पहिलं. या गेटपासून दमादमाने आम्ही गेलो तो वरती. भावांनो, तर आपण चाललेलो आहे आता वरी. आणि वरती जाताना बघू शकता आता आपण बसलेलो आहेत खाली. लय दमतं आहे तिथं वरी जाताना असं, कारण की लय मोठ्या पायऱ्या आहेत ना त्यामुळे कसं आपल्याला जायचं आहे तिथं. जय मल्हार नाव दिसतंय तिथं आपल्याला जायचं आहे. तर अजून प्रवास असा लय मोठा आहे. तर असेच व्हिडिओसाठी बघत राहा. तर जेजुरीचं आता नवीन मंदिर बघू शकताय आपण. तिथं नवीन मंदिर आहे आणि जे जुनं मंदिर होतं ते आता वरी. तर आपण आता समद्यात वरी आलेलो आहे. आता आपण बघू शकताय कडेपठार आपण चलतोय. तर आता चलताना बघू शकताय आपण व्यवस्थित असं जय मल्हार नाव पुढंच आहे आपल्या. तर आपण तिथं जाणार आहे आणि मस्तपैकी तिथनं आपण जाणार आहे जेजुरीच्या नव्या मंदिराकडे. तर बघू शकता आता इथं जय मल्हार पुढं नाव आहे आपल्या. आता आपण चाललेलो आहे दमादमाने वर. लय आनंद होतोय असा कसा माहिती का. लय प्रवास झाला आपला पण अवघ्या आपण वरी पोहोचलेलो आहे. तर आपण सध्या जय मल्हार नावाच्या वरी पोहोचलो आहेत. तर बघू शकताय परिसर असा डोंगर भागामध्ये लय मजा येते. तर इथं झेंडा बिंडा बघू शकताय आपण आता. आणि थोडं फोटो बिटो असा आपण काढून घेतल्यात. इथं बघू शकताय आपलं कडेपठाराची वाट ही. आणि या वाटाने मस्त आता एन्जॉय आम्ही केला आहे मस्त असा फुलं बिलं टाकून. आणि मस्त चाललोय आपण पुढल्या वाटेकडे. तर असे आम्ही फोटो बिटो काढून घेतलेत आता सध्या. तर असे मंदिरं बघू शकताय कडेपठारावरती. आपण चाललेलो आहे आता दमादमाने आपल्या नवीन जेजुरीच्या गडाकडे. तर आपण चाललेलो आहे आता कसं एन्जॉयमध्ये बघू शकता. वरचं असं सीन बिन एक नंबर आहे फोटो बिटो काढायला. जर तुम्ही गेलात तर लय भारी समधी मजाच आहे. बघू शकताय ती असं तिथनं बी वाट होती वरी यायला. इकडे एक मंदिर आहे, मेन मंदिर पुढंच आहे. तिथला काय शूट घेता आला नाही पण आपण पुढल्या वेळेस घेऊ शकतोय. इथं बघू शकताय कमान आहे इथं कडेपठारची वरची कमान. तर आता आम्ही दमादमान चाललोय. तर आपण आलेलो आहे आता खाली. इथं बघू शकताय बानुबाईचं मंदिर आहे. पाया बिया दर्शन घेतलं वगैरे. तर आता फायनली आपण आलेलो आहे जेजुरीच्या मुख्य मंदिराकडे. तर आता बघू शकता इथं आपण असे व्हिडिओ काढले. यांच्याकडून जरा आपण ती संबोळ बी वाजून घेतलं. येळकोट जय मल्हार. तर असं आपला दर्शन बघू शकताय. रविवारी गेलो त्यामुळं दर्शन झालं नाही. तर बघू शकता आता आपला इथं ब्लॉग थांबतोय. असंच ब्लॉग बघायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.